जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध. दशक 3 समास 6 आध्यात्मिक ताप. प्रथम आध्यात्मिक ताप म्हणजे काय ते बघू. मी शरीर आहे अशी धारणा केल्यामुळे देह, इंद्रिय आणि प्राण यांना सुखदुःखांची प्राप्ती होते. त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आध्यात्मिक ताप सांगून समर्थ रामदासांनी शरीराला असणारे हे आध्यात्मिक ताप सांगितले आहेत आणि त्यावरील उपायही शेवटी सांगितला आहे. उपाय समजून घेण्यासाठी समास 6 शेवटपर्यंत ऐका. तर ऐकूया दशक 3 समास 6 आध्यात्मिक ताप. त्याआधी माझी सर्वांना विनंती आहे की आराध्य @परितोष_16 हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओखाली कमेंट जरूर करा. चला तर ऐकूया समास 6. श्रीराम. तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण. श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊन. जो तापत्रयी पोळला तो संतसंगे निवाला. बघा, जो तापत्रयी पोळला तो संतसंगे निवाला. आर्तभूत तोषला पदार्थ जेवी. क्षुधाक्रांतासी मिळे अन्न, तृषाक्रांतासी जीवन. बंदी पडल्याचे बंधन, तोडिता सुख. महापुरे जाजावला, तो पैल तिरासी नेला. का तो स्वप्नींचा चेईला. स्वप्नदुःखी कोणी एकासी मरण, येता दिले जीवदान. संकटासी निवारण, तोडिता सुख. रोगी आस औषध, सप्रचित आणि शुद्ध. तयासी होय आनंद, आरोग्य होता. तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला. तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. ते त्रिविध ताप कैसे, आता बोली जेती तैसे. ये विषयी एक असे वाक्याधार. देहेंद्रिये यमन प्राणे, सुखम दुःखम यदाप्यते. इसमाध्यात्मिकम तापम विजानीयाधिदेहिनाम. सर्वभूतैर्देहे योगात्, सुखम दुःखम यदाप्यते. द्वितीयं ते तं विजानीयात् संतापम चाधिभौतिकम. शुभाशुभे कर्मभिश्च देहान्ते यमयातना. स्वर्गनरकादि भोक्तव्यमिदं विद्यादिदैविकम. एक ताप आध्यात्मिक, दुजा तो आधी भौतिक, तिसरा आधी दैविक. ताप जाणावा. आध्यात्मिक तो कोण, कैसी त्याची ओळखण. आधी भौतिकाचे लक्षण, जाणीजे कैसे. आधी दैविक तो कैसा, कवण तयाची दशा. हेही विशद कळे ऐसा, विस्तार कीजे. हाजी म्हणून वक्ता, झाला कथा विस्तारिता. आध्यात्मिक ताप आता सावध ऐका. आता सुरुवात झाली आध्यात्मिक ताप सांगायला. देह, इंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे आपण. सुख दुःख सीणे जाण, या नाव आध्यात्मिक. देहामधून जे आले, इंद्रिये प्राणे दुःख झाले, ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी. देहामधून काय आले, प्राणे कोण दुःख झाले, आता हे विशद केले पाहिजे की. आता आजारांची नावं ऐका. खरुज खवडे पुळिया नारू, नवरुडे मांजर्या देवी गोवरू. देहामधील विकारू, या नाव आध्यात्मिक. खाक मांजरी केश तोड, वोखंड वर्ण काळ फोड. व्याधी मूळ व्याधी महाजड, या नाव आध्यात्मिक.
अंगुळ वेडे गालफुगी, कंड सुटे जे वाऊगी, हिरडी सुजे वलंगी, या नाव आध्यात्मिक. वाऊगे फोड उठती, काते सुजे अंगकांती, वात आणि तिडका लागती, या नाव आध्यात्मिक. नाईटे अदू गचकर्ण, पेहाचे पोट विस्तीर्ण, बैसले टाळे फुटती कर्ण, या नाव आध्यात्मिक. कुष्ठ आणि वोला कुष्ठ, पंड्या रोग अतिश्रेष्ठ, क्षयरोगाचे कष्ट, या नाव आध्यात्मिक. वाटी वटक वायगोळा, हाती पायी लागती कळा, भोवंडी लागे, भोवंडी म्हणजे चक्कर भोवळ, भोवंडी लागे वेळोवेळा, या नाव आध्यात्मिक. ओलांडा आणि वळ, पोटसुळाची तळमळ, अर्धसिसी उठे कपाळ, या नाव आध्यात्मिक. दुखे माझ आणि मान, माझं म्हणजे कंबर, पुष्टी ग्रीवा आणि वदन, अस्थि सांधे दुखती जाण, या नाव आध्यात्मिक. कुळिक तरळ कामिणी, कामिणी कावीळ, मुरमा सुंठरे माळीण, विदेशी लागले पाणी, या नाव आध्यात्मिक. जळ सोस आणि हिवारे, हिवारे हिवताप, गिरगिरी आणि अंधारे, ज्वर पाचाव आणि शारे, या नाव आध्यात्मिक. शैत्य उष्ण आणि क्षुधा, तृषा निद्रा आणि दिशा, विषय तृष्णेची दुर्दशा, या नाव आध्यात्मिक. आळसी मूर्ख आणि अपेसी, भय उद्भवे मानसी, विसराळू दुश्चित अहर्निशी, या नाव आध्यात्मिक. मूत्रकोंडे आणि परमे, रक्तपित्ती रक्त परमे, खडा चढाचेनी श्रमे, या नाव आध्यात्मिक. आता खडा चढाचेनी म्हणजे आपण थोडं कॉन्स्टिपेशन म्हणतो त्याला. मुरडा हागवण उन्हाळे, दिशा कोंडता आंदोळे, एक वेथा असो न कळे, त्या नाव आध्यात्मिक. गाठी ढळली झाले जंत, पडे आव आणि रक्त, अन्न तैसेची पडत, या नाव आध्यात्मिक. पोटफुगी आणि तडस, भरला हिर लागला घास, फोडी लागता कासावीस, या नाव आध्यात्मिक. उचकी लागली उसीत गेला, पीत उसळले उलाट झाला, खरे पडसा आणि खोकला, या नाव आध्यात्मिक. उसळला दमा आणि धाप, पडजिभ ढास आणि कफ, मोवा ज्वर आणि संताप, मोवा ज्वर एक प्रकारचा ताप, या नाव आध्यात्मिक. कोणी सेंदूर घातला, तेणी प्राणी निर्बुजला, घशामध्ये फोड झाला, या नाव आध्यात्मिक. गळसोट्या आणि जीभ झडे, गळसोट्या म्हणजे घटसर्प, सदा मुखी दुर्गंधी पडे, दंतहीन लागती किडे, या नाव आध्यात्मिक. जरंडी गोलाणा गंडमाळा, अवचिता स्वये फुटे डोळा, आपणपीची कापी अंगुळा, या नाव आध्यात्मिक. कळा तिडक लागती, काते दंत उन्मळती, अधर जिव्हा रगडती, या नाव आध्यात्मिक. कर्ण दुःख नेत्र दुःख, नाना दुःखे घडे शोक, गर्भांध आणि नपुसक, या नाव आध्यात्मिक. फुले वडस आणि पडळ मोतीबिंदू, कीड गरता रातांधळे, दुश्चित्त भ्रमिष्ठ आणि खुळे, या नाव आध्यात्मिक. मुके बधीर राखोडे, थोटे चळले आणि वेडे, पांगुळ कुर्रे आणि पावडे, कुर्रे म्हणजे कुबड लागणं,
आणि पावडे म्हणजे पाय तुटणं काही कारणाने. या नावं आध्यात्मिक. तारसे घुले काणे कैरे. तारसे म्हणजे तारवटलेले डोळे, घुले म्हणजे मान वाकडी असणे, कैरे म्हणजे तिरवे. गारोळे जामून टाफरे. टाफरे म्हणजे ठेचकाळत चालणारे. षडांगुळे गेंगाणे विदरे. या नावं आध्यात्मिक. दातिरे बोचळे घानाळ. घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ. अतिकृश अतिस्थूळ. या नावं आध्यात्मिक. तोतरे बोबडे निर्बळ. रोगी कुरूप कुटीळ. मस्तरी खादाड तपिळ. तपिळ म्हणजे रागीट. या नावं आध्यात्मिक. रोगी कुरूप कुटीळ. संतापी अनुपतापी मत्सरी. कामिक हेवा तिरस्कारी. पापी अवगुणा विकारी. या नावं आध्यात्मिक. उठवण ताठा करक. करक उसण भरणे. आवटळे आणि लचिक. सुजी आणि चालक. या नावं आध्यात्मिक. सल आडवे गर्भपात. स्तन गुंते सन्निपात. संसार कोंडे अपमृत्य. या नावं आध्यात्मिक. नख विख आणि हिंगुर्डे. बासट आणि वावडे. उगीच दात खिळपडे. या नावं आध्यात्मिक. झडती पाती सुजती भवया. नेत्री होती रांजणवडिया. 40 लागले प्राणिया. या नावं आध्यात्मिक. वांग तिळ सुरमे लासे. चामखिळ गलंड मसे. चकुर होईजे मानसे. या नावं आध्यात्मिक. चकुर होईजे मानसे. चकुर म्हणजे भ्रमिष्ट, मानसे मनाने. या नावं आध्यात्मिक. नाना फुग आणि आवाळे. अंगी दुर्गंधी प्रबळे. घाईसाठी लाल गळे. या नावं आध्यात्मिक. घाईसाठी म्हणजे केस गळणं. नाना चिंतेची काजळी. नाना दुःखे चित्तपोळी. व्याधी वाचून तळमळी. या नावं आध्यात्मिक. वृद्धपणीचा आपदा. नाना रोग होती सदा. देह क्षीण सर्वदा. या नावं आध्यात्मिक. नाना व्याधी नाना दुःखे. नाना भोग नाना खांडके. प्राणी तळमळी शोके. या नावं आध्यात्मिक. ऐसा आध्यात्मिक ताप. पूर्व पापाचा संताप. सांगता सरेना अमूप दुःख सागर. बहुत काय बोलावे. श्रोती संकेते जाणावे. पुढे बोलीचे स्वभावे. आधी भौतिक. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिक ताप निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम.